नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सॅमदी ब्लॉगर या यूट्यूब चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत आहे। आणि आज सध्या मी इकडे मामाच्या गावी म्हणजे आमच्या सलामवाडीमध्ये आहे। काय नाही, कॅज्युअल डे आहे, असं काय विशेष काय नाही। सकाळचे वाजलेले आहेत बघा 9:30 आणि आता मी इकडे धरणावर बसलो आहे। तुम्ही पाहू शकता पाणी वगैरे इकडे आहे, असं थोडंफार आहे, जास्त काय नाही। आणि आज रविवार म्हटलं की सलामवाडीकर क्रिकेट खेळायला इकडे आलेले आहेत। तर इकडे बाजूला ग्राउंड आहे, तिकडे क्रिकेटचा सामना चालू आहे सलामवाडीच्या पोरांमध्ये। खूप लोक आहेत, आपण तिकडे देखील जाणार आहोत। आता इकडे खूप वर्षांनी मी पूर्ण मामाच्या गावी 1 वर्षाने आलो आहे, त्यामुळे म्हटलं बघूया धरणाकडे एकदा जाऊन येऊया कसं काय। शांत बसलो इकडे, वातावरण शांत आहे एकदम, ऊन भयानक आहे। गावी आल्यापासून मला थंडी वाजलीच नाही, रात्रीच फक्त। तेच आता शांत निवांत बसलो इकडे धरणावर। माझ्यासोबत सूरज आहे, सूरजने कॅमेरा पकडलाय मागे, धन्यवाद सूरज भावा। आणि चला आता जाऊया, गाडी घेऊन आलोय आम्ही, जाऊया आता खेळाकडे। मित्रांनो, या ठिकाणी आम्ही आलो खेळायला, म्हणजे मी नाही खेळत आहे, इकडे चालू आहे। सौरभ पुढे आला का लवकर, इकडे चालू आहे सध्या। संड्यादा ओ संड्यादा, हात कर घेऊ, आहे व्यवस्थित, ओके। इकडे 1 इनिंग झाली आहे, दुसरी इनिंग चालू आहे। बघतो जरा जाऊन सावलीत बसतो। निलेश दादा काय का, कसं काय खेळत नाही? अरे आता आपली फिल्डिंग आहे, 162 विन आहे, म्हणून घरी पळून जावलेस आहे होय? 162 विन। अरे नाही, फील्ड सजावट करतोय। हो काय, सजावटीचं काम निलेशांच्या हातात दिलेलं आहे आणि आता इकडे खेळतायत। अरे मित्रांनो, बॉल सुटला की बॉल इकडनं तिकडनं काल फोन केलेला तुला मी, काय काल फोन केलेला की रात्री तुला? मला रात्री केलेला, असं रात्री माझा मोबाईल घेतला ना, संडेला घेतलेला माझा मोबाईल। मित्रांनो, आता खेळ वगैरे सगळा झाला आणि मामींचा कॉल आलेला, मामींनी बोलवलंय जेवायला आणि आता घरी जाऊन जेवणार मी। जातो आता पटकन घरी, जेवतो, थोडा आराम करतो। मित्रांनो, आता आलो इकडे घरी जेवायला, 11 वाजले आणि जेवायला बघा, भेंडीची भाजी, तांदळाची भाकरी आणि डाळ। गावी कसं जरा भूक लागते ना, मुंबईला काय काम नाही काय नाही, बसून काय भूक लागणार। आणि मामी आता चालल्या तिकडे त्यांच्या आत्यांकडे, त्यांच्या गावी इकडे बसल्यात। काय करतात मामी? शेवयाची खीर घेऊन चालल्या तिकडे। मामी आता चालले त्यांच्या आत्याकडे, तर त्यांना शेवयाची खीर घेऊन चालले आणि आपण थोडा आता आराम करणार आहे। भाई लोग, आता आपण आलोय काजूच्या बागेत। अरे काजू कुठे गेले? अरे इकडे आपण आता भाई हाय डायरेक्ट टॉप व्ह्यू, झाडावर उभा आहे आपण आणि एकटाच आलोय। म्हटलं बागेकडे जाऊन किती काय काजू बिजू लागलेत बघूया। वाव, तोंड ना जरा शिवशिवाट होतं खाल्ल्यावर।
एक नंबर लागते. काजू घेऊया. कॅमेरा ठेवायला ना जागा पाहिजे होता. जास्त काजू नाही आहेत. मामी म्हणाला काढले आहेत बऱ्यापैकी. थोडे थोडे कुठे उरलेले असतील ते तेवढे घेऊन ये. बोललो ओके मामी. अरे भाई साहब आता उतरू कसं. भयानक. आपण आतापर्यंत थांबा दाखवू तुम्हाला. हातले घाल आता एवढे काजू गोळा केले दिसतात काय. एवढे काजू गोळा केलेत. थोड्या वेळापूर्वी चालू आहे. ऊन आहे. बघतो अजून सापडतात काय. मित्रांनो फायनली जास्त नाही बघा एवढे काजू गोळा केले झालेत. करून झालेत माझ्याला. एवढे झालेत बघा. आणि आता ऊन आहे. जास्त नाही आहेत काजू झाले. हसू नका हो. जास्त काजू नाही झाले. ऊन आहे. आता जातो निघतो घरी आपल्या BMW वरून. ऊन झालं तर आता घाम बी मला. जास्त काजू नाही आहेत. म्हणजे आधी आता हा एंडिंगचा सीझन चालू आहे ना. उरलेले खाली पडले तेवढेच गोळा केले आणि आता निघतो घरी. फायरिंग ऐकत थांबा तुम्हाला. फायरिंग गाडीची कसा आहे का बंडा. चला जातो मित्रांनो घरी. भाई लोग सलामवाडीत पावसाचं वातावरण. पाऊस आलेला आहे बघा. दिसतोय का नाही पाऊस तुम्हाला. दिसतोय का नाही माहीत नाही. आणि आपल्याला लागली आहे आता ड्युटी. ही आपली मैत्रीण आहे. निकी आहे नाही की काय करत तुला. ये आपल्याला सांगितलंय मामींनी ही पेंड्या टाकायला. आजच्या गावात कसं करता बघा. अरे थांबा पेंड्या घेऊन येतो. टाकतो पटपट. ह्या पेंड्या तिथे. भयानक मित्रांनो भयानक विजा कडकडल्यात. बाबांनो काय सांगू तुम्हाला. आता बहुतेक पत्र्यावरच पडली की काय असं एवढा डेंजर आवाज आलाय. मित्रांनो 4 म्हशी आहेत. 4 म्हशींना एक असे 4 पेंडे टाकतो. मित्रांनो या ठिकाणी आपण 4 म्हशींना चारा घातलेला आहे. डन. ओके ना भाई. ए भाई ओके ना. ए भाई ओके ना. बोल की काय. ओके म्हणालो. ओके ना. ओके काय. ओके नाही खा तू आरामात खा. छान खा. आणि आता एक काम झालं पेंडी टाकायचं. दिस वर्क ऑल्सो वी हॅव टू डू. ॲक्च्युली वी हॅव टू ओढायचं शेण
बुट्टी फिल पेन बुट्टीत भरायचं आता आपल्याला. आता काय घेऊया, खोरं. हां हे बघा, दिस कॉल खोरं, दिस हत्यार. ह्याच्यान चेन मागं वाढायचं असतंय, दाखवतो तुम्हाला. मित्रांनो, शेण वाढायचं काम आपण केलेलं आहे. आता या सुपल्या थ्रू दिस अँड पिन बुट्टी. बुट्टीमध्ये आपण शेण भरलेलं आहे आणि आपल्या मैत्रिणी जेवत आहेत. आता काय परत आता बसायचं. अरे घरी जायला लागते आता. ही आमची हौसाका वर बघ की मारशील बिरशील हौसाका. हाय निवांत, हाय का निवांत? नाही गे मार तुला, ये ग. अगं बाई मारली मला. नाही गे, जेवाली. जेव ग बाई, आरामात जेव तू. चला मित्रांनो, जातो जरा हात धुतो आणि जातो घरी. बिकॉज थडथडिंग अँड गुडगुडिंग अँड धडामधुडिंग. जातो वरती, आता वरती बोलतोय, घरी. पाऊस भयानक आहे आणि आपल्याला मामा पण आले आहेत तिकडे. आपल्याला इकडून तो पल्ला गाठायचा आहे आता. व्हेरी हार्ड. मामा काय लवकर. कुठून आलात? काय पाणी पाजू गेला? मामा ऑल्सो हॅव कम होम फ्रॉम पाणी पाजून अँड वी ऑल्सो हॅव सक्सेसफुली तिकडून इकडे आलोय. भाई लोग, पावसाच्या वातावरणामुळे तुम्ही बघितलं आता किती पाऊस पडला. त्यामुळे आपलं पोहायला जायचं कॅन्सल झालं आहे आणि पोहायला नाही गेलो म्हणून आता आलो आपण करवंद खायला. आणि सूरज आपल्याला घेऊन आला डायरेक्ट टाकीच्या वरती. आपल्यासोबत रोहित पण आहे इथे. डायरेक्ट टॉपचा व्ह्यू. इकडे सगळे आम्ही आता जस्ट वरती आलोय. आकाश एकदम क्लिअर अँड क्लिस्टर झालंय. नाही सॉरी क्रिस्टल. दुपारी ढग जमले होते एकदम. पाऊस पडला, पोहायला जाणार होतो पण नाही गेलो. मग झोपलो जरा 2 तास आणि आता उठून डायरेक्ट जेवलो, भात खाल्ला आणि डायरेक्ट आलो इथे आता करवंद खायला.
चल की दुसरी भी झाड आहेत आता. भाई लोग आलो आता डोंगरात इकडे. करवांद खायला, करवांद. ही सुरुवात आहे डोंगराच्या जस्ट आतमध्ये एंटर केलं आम्ही. आणि हळूहळू आता आम्ही आतमध्ये चाललो आहे. इनसाईड सुरुवातीला खाल्ले आम्ही करवंद, मस्त होते, गोड. जसं आतमध्ये जाऊ तसं अजून गोड गोड आणि भरलेले मिळणार. जाऊया हळूहळू चालत आतमध्ये. शॉर्ट ट्रेकिंग इन डोंगर. गावच्या पब्लिकसाठी नॉर्मल आहे, मुंबई चालला मी. करवांद अगं बाई काटे वाईट गोड आहेत रे. गोडाईत. सूरजचा रिव्ह्यू आलेला आहे. करवंद इज वाईट गोड आहे की आपा. सूरज दी प्रो प्लेयर नाव गोईंग इनसाइड दी झाडझुडपं. अगं बाई भरलंय ना हॅकर सूरज बघा. दिसतंय का नाही काय माहित नाही. बघा दिसतंय नाही दिसत. नको येत ना. आंबट आहे. सूरज दी रिव्ह्यूवरने आम्हाला सिग्नल दिला आंबट आहे. दिस झाड इज नॉट गुड. वी हॅव टू गो मोर इनसाइड दी डोंगर. लेट्स गो. फुल ट्रेजर हंट. भरूया की जास्त दिसते. फुल भरलेलं आहे इकडे. डोंगर वरती चढलो पर खाली आलो. वरच्यापेक्षा चांगली गोड आहे तिकडे. आणि काय करणार ते बाद झालं ते पावसामुळे. आता आम्ही इकडे चालत खाली आलोय. कसली पानं रे? फणसोड्याची पानं घ्यायला. ती टोपली बनवतात ना करवंद ठेवायला, ती घ्यायला आलोय. सूरजला भेटली आहेत बघा. अशी असतात ती पानं. दिस वी हॅव टू मेक पाऊच अँड कीप करवंद, जांभूळ ऑल इनसाइड स्टफ थिंग्स. तुटत नाही का? ये कार मोबाईल टाकलेला आहे ओमकारने. काय झालं काय? नाही मला काय काय नाही. अरे ते जे पान का तुटलं झालं. सूरज तुटतंय काय? तुटतंय पान सगळं बाद होतंय रे. ओके. सिंपल प्रोसेस अँड द टोपली इज डन. आणि आता आपण रिफिलिंग स्टार्ट करूया. चला रिफिलिंगला स्टॉक भेटला. थांबा थांब की केक टाकूया. एक काय येऊन खाणार. आणि भाई लोग बारकी काम आवर टोपली इज फुल्ड. आणि आम्ही आता इकडे डोंगरात एक जागा बघितली आहे दगडांची.
आणि बसलोय करवंद खायला. आत्ताच पाऊस पडून गेलाय त्यामुळे वातावरण एकदम थंडगार झालंय. एक नंबर वाटते, एक नंबर. अजिबात गरमी नाही. ह्युमिडिटी आहे थोडीशी पण गरमी नाही आहे. सूरज भाऊ आपला गाईड आपल्याला आज फिरवतोय. सलामडीचा बेअर ग्रिल्स. काय सरमडीचा बेअर ग्रिल्स. बेअर ग्रिल्स. सूरज आम्हाला कुठे आतमध्ये घेऊन आला आम्हाला काही माहीतच नाही. ह्याला माहिती असेल, ह्याला पण माहिती असेल, मला एकट्याला माहीत नाही. मला माहीत नाही. तू थांब आम्ही जातो. करवंदांचा आस्वाद घेत सलामडीतली पोरं. जास्ती पण आतमध्ये जाऊन चालणार नाही कारण का आता झाला टाईम. वाजलेत 6. आफ्टर सम टाइम वी हॅव टू गो होम ऑल्सो. अँड देन दूध घालायला पण जायचं आपल्याला. चला पटपट खातो. बाय चान्स आणि कुठे घुसलो, कुठली फळं दिसली तर नक्कीच तुम्हाला दाखवीन. भाई लोग चिखल बघू शकता पावसामुळे. चिक्कल नाही शेतातली हे माती काहीतरी भलतंच आहे. आणि चप्पल एवढी भरली आहे की डायरेक्ट पायातून निसटत होती. यार आता काढू कसं हे दोन्ही चप्पल. सोड तसंच. दोन्ही हे असे एकदम भरलेत बघा. आणि ह्याच्यात गेले आहेत बारकी बारकी आणि हे काय तेच किती त्याला काय म्हणतात काय माहिती खरं. अरे हे उघडलं नंतर गड काहीतरी म्हणतात रे त्याला. बोला. ही बारकी केळी आहेत ते का? बारकी मग ते म्हणजे बाई हे एवढं मोठं होतं. आपण पान हे पडते खाली पडल्या वाऱ्यान थोडंसं. हे बी केळी हे एवढं मोठं होतं. नंतर काय बोलतो गावठी केळी. हे बघ सीताफळ पण लागले रे. फणस बी लागल्या समोर. कुठं दिसतंय का काय माहिती. फणस आज जाऊया नको राही ना. झाडावर चढत की तू. हां झाडावर चढत की आज पण नाही तरी तुमच्यात नाही गे असं काय नाही गे. मित्रांनो परत गोट्यात आलो आहे आपण. आता मामी येत आहेत दूध काढायला. ते दूध कसं काढतात ते जरा एकदा तुम्हाला दाखवतो. ओय भाई लोग बोल की काय ग बोल बघूया एकदा. थांब ग नाही मारत तुम्हाला मारत नाही मी. या ठिकाणी गोट्याच्या मालकीनबाई आमच्या मामीसाहेब इकडे आलेल्या आहेत आणि आता त्यांची पूर्वतयारी चालू आहे दूध काढायची. इकडे 2 मग घेऊन बसल्यात मामी आणि आता बुट्टी बिट्टी आणून काय करतायत बाबा. आपण बघूया. ह्या 2 मशीनचा ना ही एक आणि ही एक. अच्छा हे काय टाकलं काय कशाचं असतं कशाचं असतं. सुग्रास कोंडा ओके भरडा. आपण थोडं लांबच थांबूया. दूध काढायची प्रोसेस सुरू झाली आता. मारत नाही ना मग दूध काढताना. नाही
मला पण शिकवा मम्मी दूध काढायला. शिकवतो. कधी टाईम भेटला तर मला शिकवा. एका म्हशीचं दूध काढायला किती वेळ लागतो? 15-10 मिनिटं दूध असं त्याच्यावरती तुम्हाला कळतं कसं दूध जास्त आहे जास्त कमी? करून कसं कळतं तुम्हाला? एक मत कमी देते, एक मत जास्त देते. ओके. जास्त कुठली म्हशी तुम्ही? मागची दिस इज द बिगर वन अँड दिस इज द स्मॉलर वन. चला तोपर्यंत मामींना काम करू द्या. आपण जरा फ्रेश होऊया आणि थोड्या वेळाने जाऊया दूध टाकायला. ते पण दाखवतो. आमचे मामा असतात तिकडे. अशा प्रकारे भाई लोक दूध काढून झालं. आंघोळ बिंघोळ केली आपण आणि आता दूध टाकायला आलो आहे. जातो पटकन, तुम्हाला घेऊन जातो डेअरीत. रंजनजार ना.